अवतरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली येता तरी सुखेया जाता तरी सुखेदा तारा नाही दोऱ्या इंद्र स्वतः येतोय आणि तो लाजतोय, ईर्ष्या करतोय की तुकडोजी महाराज तुमच्या झोपडीत सुख का? समाधान कुठे? समाधान फक्त संतांकडे असण्याचं कारण सांगायचंय मला तुम्हाला. आहे याला महत्व देऊ नका, असण्याला कारण काय? लोक म्हणतात हा श्रीमंत आहे, पण हा श्रीमंत होण्याला कारण असतं. मग ते कारण कोणतंही असू द्या. उद्योगे नास्ति दारिद्र्यम जपति नास्ति पापा मौनेन कलह नास्ति नास्ति जागरतो भयम. असं होऊ शकत नाही. द्वितेन धनमिच्छन्ति मानमिच्छन्ति सेवया भिक्षाय भोगमिच्छन्ति ते दैवेन विडंबिता. ज्याला अर्थ कळला ते भाग्यशाली. विठ्ठल विठ्ठल. समाधानाची गरज आहे. समोर बंगला 5 कोटीचा, हा मना भक्त, पैसे आपल्याला नाही द्यायचे. त्याची पत्नी अगदी वरच्या गॅलरीवर उभा राहून वाट पाहती मालकाची. सकाळपासून जेवली नाही, तिच्या डोळ्यात अश्रू आहेत. नौकर चाकर आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मालक वेळेवर येत नाही आणि मधून एक रोड गेलेला असतो. खूप दिवसानं त्या रोडवर गड्ड्यातून रोड आहे का रोड मधून गड्डा आहे हे कळत नाही. म्हणून गावाच्या मागणीमुळे तिथे डब्बर येऊन पडतं. ट्रॅक्टरनं डब्बर दगड, आणि त्याला फोडण्याकरता 2-3 जोड्या तिथे येतात. उन्हात वेड्या बाबळीच्या झाडाखाली सावली म्हणून एक कोपी तयार करतात. केवढा संसार असतो त्यांचा जरा बघा. आम्हाला 5-5, 10-10 टेम्पो पुरायची नाही. केवढा संसार त्यांचा. गाडगे मडके, त्यात 2-3 लेकरं, त्यात छोटी बाज, तिथं चूल, तिथं सरपण, तिथं दळणाचा डबा, तिथं तिखट मीठ तेल, तिथं सगळ्या गोष्टी. त्या अगदी बारीक छोटीशी कोपी. आणि हा सकाळी 6ला उठतो, स्नान करतो गार पाण्याने. हातात 2 प्रकारचे हातोडे घेतो. एक घन असतो आणि एक हातोडा असतो. घन मोठा असतो, हातोडा छोटा असतो. गेला रोडवर की जाताना म्हणतो बायकोला वेळेवर न्यारे घेऊन ये. आणि तो जातून दगडाचे ढीग फोडतो. घामा गर्द होतो, अंगातून स्वेद वाहतो सगळा. वाट बघतो कधी कधी. तिने जाड जाड 2-3 ज्वारीच्या भाकरी थापल्या. इकडून तिकडून कुठून तरी ताक आणलं गाडग्यात. घरी अगदी हिरव्या मिरच्याचं तिखट बेसन तयार केलं. तोंडाला पाणी सुटून देऊ नका. 2 कांदे त्याच्यात घेतले, पाटी भरलेली. लेकराला काखात घेतलं, गेली आपल्या धन्याच्या जवळ. ती मजल्याहून पाहणारी स्त्री हे बघत होती. मला हे सांगायचं तुम्हाला. 5 कोटी रुपयाचा बंगला, समोर उद्यान आहे, नौकर चाकर आहे. ती 5व्या मजल्याहून बघत होती. गॅलरीतून हा माणूस दगड फोडतोय. त्याची पत्नी भाकरी घेऊन आली. तिनं पाटी टेकली आणि तो लगेच आला. तिनं पाणी ओतलं हातावर, त्यानं हात धुतले, तोंड धुवून काढलं आणि एक दाट लिंबाच्या झाडाखाली बसले. ती बघत होती. तिनं लगेच त्या पाटीतला एक थाळा काढला, समोर मांडला. त्याच्यामध्ये अगदी पिठलं वाढलं. स्वतः भाकर चुरली पत्नीनं. मालक बघत होता आणि पहिला घास पत्नीनं स्वतः नवऱ्याच्या मुखात भरवला. तर नवऱ्यानं मागं तोंड केलं, स्वतः घास घेतला तिच्या मुखात भरवला. हे दोन्ही दृश्य वरच्या मजल्यावरच्या माऊलीनं बघितले. आणि आता तिने आवरलेले अश्रू तिच्या गालावून ओघळू लागले. कंठ दाटला.
तिने दणकन दरवाजा बंद केला आणि आपल्या दैवावरती रडत होते, देवा काय करायचं, 5 कोटीचा बंगला, एवढा श्रीमंत नवरा, 10 हातात मुद्या त्या बोटामध्ये, आणि आज तो वेळेवर येत नाही, मला नीट बोलत नाही, कधी जेवायला येत नाही, आला तरी त्याला चौघानं उचलून आणावं लागतं. कळलं का? अरे कसलं समाधान, जाणायचं का? बघ ती स्वतः आपल्या भाग्याला विचारित होती, बघ तुझ्यापेक्षा ते दगड फोडणार कुटुंब समाधान सांगतो. बर समाधान प्राप्त होईल कधी? माणसं असमाधानी आहेत, समाधानी नाही. लक्षात घ्या, असमाधान किती पैसे भेटू द्या समाधानी नाही, किती माल होऊ द्या शेतात समाधान, 13,000 रुपये कापूस झाला तरी थप्पीचा काढी नाही. तुला काय 5,000 भाव घ्यायचा का? समाधानीच नाही दो. विठ्ठल ऐका, समाधान आणि संसार हे विरोधार्थी शब्द आहे, विरोधार्थी. समाधान संसारात नाही. आमच्या गुरु महाराजांनी नेहमी सांगायचं, काय झालं माऊली, माऊली तब्येत बिघडली, गमत. काही माणसं आपल्या स्वधर्माच्या रक्षणासाठी घरादाराहून नांगर जरी फिरला तरी समाधानी आहे. राणा प्रताप 1 वर्ष जंगलात फिरत होते. या वस्तीवर जायचे भिल्ल जातीचे लोक राहत होते, तिथं आदिवासी राहत होते. राणा प्रतापानं भाकरी मागायच्या, पोटासाठी 2 भाकरी द्या. समाधानी होता. का होता समाधानी? की मी माझ्या देशाशी कधी गद्दारी केली नाही, मी अधर्मी जुलमी दिल्ली तख्ताच्या पुढे, मोगलाच्या पुढे कधी झुकलो नाही, वाकलो नाही, मोडलो नाही. सैन्य संपलं, चेतक घोडा मेला, मुन्नाभाई अंगरक्षक गेला, चित्तोडची राजधानी गेली, तरी राणा प्रताप ताट मान करून हातात भाला घेऊन जंगलात फिरत होते. देवा मी आज समाधानी आहे. जरा बघा, लोकाची मुंडे मोडून जर मुंडके मोडून जर कमवून आणलं तर तो कधीच समाधानी राहत नाही. खिशात 10,000 असू द्या पण समाधानी नाही, उदास. कष्टाचं कमवा, समाधानी आहे. 2 गोष्टी. तसं जीवनामध्ये समाधान प्राप्त करायचं असेल तर ते संतांकडे वर्म आहे. विठ्ठला ते वर्म संतांकडे. संताला माहितीये म्हणून संतान देवाकडे ते मागणी केली, उगाच केली नाही. आज नाथ महाराज ज्ञान नको म्हणत नाहीत, मागणी किती अचूक आहे बघा. ज्ञान नको म्हणत नाही कारण की ज्ञाना वाचून देवाची ओळख नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम ह्य विद्यते. ज्ञान जर नसेल तर तुम्हा मला देव, संत, ग्रंथ, महंत, पंथ हे कळणार नाही. ज्यांना ज्ञानच नाही त्यांची काय फजिती फक्त वारकऱ्याला विचारा. गंमत आहे. ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे, ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. पण ज्ञान कधी श्रेष्ठ आहे? त्या ज्ञानाला जोड लागते, जोड. हिरा शोभून कधी दिसतो? त्याच्यासाठी सोन्याची अंगठी, सोन्याची गरज आहे. नुसता हिरा तुम्ही दोऱ्यानं बांधू शकत नाही. बांधू शकता का? कोहिनूर हिरा तुम्हाला सापडला, भेटणार नाही. आपल्या देशातला नेला त्या कोऱ्या इंग्रजानं इंग्लंड मध्ये. पण असं उदाहरण देतो, स्वप्नात म्हणा, समजा सापडला तर त्या हिऱ्याला तुम्ही बोटामध्ये जर बसवायचं असेल तर त्याला गरज कशाची आहे? सोन्याची. सोन्याची गरज असूनही सोनाराची गरज आहे. फार गंमत आहे. मी तुमचा अंदाज पाहून 2-2 प्रकरण मांडले. अंदाज पाहून हाय लेवलचं चिंतन मांडू शकतो आपण.
पण इथं अंदाज पाहावा लागतो विठ्ठला